नांद्राकोळी येथील काळवागे दाम्पत्याला मृत्यूनंतरही जगण्याचं वरदान लाभलंय, कारण त्यांनी देहदानाचा संकल्प केलाय. 85 वर्षीय निंबाजी काळवागे आणि त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील सगळी अर्ज प्रक्रिया 25 मार्च रोजी बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास जिने यांच्याकडे सादर करण्यात आली. मृत्यूनंतर आपले शरीर हे वैद्यकीय शिक्षण, संशोधन किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी उपयोगात येईल या भावनेतून काळवागे दाम्पत्याने देहदानाचा हा संकल्प घेतला. त्यांच्या या निर्णयाचे वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर जिने यांनी स्वागत केले. माणसाचे जीवन हे अनिश्चित आहे, त्यामुळे आजच्या आधुनिक युगातही आपण परोपकार जोपासावा, इतरांच्या कामी आपण आलो पाहिजे, असे सांगत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात आपला हा निर्णय उपयुक्त ठरेल अशी भावना निंबाजी काळवागे यांनी व्यक्त केली. मरणोत्तर देहदानाचा अर्ज सादर करताना त्यांच्यासोबत शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते DS लहाने आणि पत्रकार गणेश निकम उपस्थित होते. मी निंबाजी पाटील काळवागे, नांद्राकोळी. आमच्या घरच्या सौ लक्ष्मीबाई निंबाजी काळवागे यांनी आम्ही बुलढाणा येथे मेडिकल कॉलेजला देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे. आज रोजी तो अर्ज तिथं मेडिकल ऑफिसरजवळ साहेबाजवळ दिलेला आहे. त्यामुळे बाकीची अजून मंडळी काही देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी किंवा त्यांना अभ्यास करण्यासाठी आम्ही तो देहदान देण्याचा संकल्प केलेला आहे.